Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Dum 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 dum. Cheen tabak. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Dum dum. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती आता चीन टपाक डुमडुम असला काहीतरी ट्रेंडिंगला डायलॉग आला आहे आणि त्या डायलॉगवरतीच एक म्युझिक देखील आले. तर त्याच म्युझिकवरती मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवणे एकदम सिंपल आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ विदाऊट स्किप करता बघा तर तुम्ही एकदम सेम टू सेम व्हिडिओ बनवू शकता. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही फोटो असतील ते फोटो आणि जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, बीट मार्क करण्यासाठी आता यामध्ये थोडे जास्त बीट आहे, त्यामुळे मी बीट मार्क करण्यासाठी एक व्हिडिओ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पलीरित्या सर्वात अगोदर तो व्हिडिओ आणि जे काही म्युझिक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं असेल ते म्युझिक इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आता बघू शकता हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथे मी ॲड करून घेतला आहे. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओसोबतच तुम्हाला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही म्युझिक मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिम्पलीरित्या ते म्युझिक देखील तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर आता जे काही म्युझिक आहे ते म्युझिक या ठिकाणी मी ते ॲड करून घेतो. म्युझिकला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बीट मार्क करण्यासाठी सोपं जाईल. आता मित्रांनो बघू शकता हे जे काही म्युझिक ॲड केलं आता ह्यामध्ये तुम्हाला बीट 1 बीट 2 असं जेवढ्या पण बीट आपल्या 32 बीट आहे त्या 32 बीट सगळ्या मार्क केले. तर आता जिथे मित्रांनो आपली बीट चेंज होत्या बघू शकता इथे पहिली बीट आहे तर आता इथे दुसरी बीट चेंज होत्या. सिम्पली इथे यायचं आणि इथं स्प्लिट करायचं आहे. नंतर पुढची जी काही तिसरी बीट आहे या तिसऱ्या बीटवरती यायचं तिथे इथं बघू शकता थोडंसं झूम करतो मी. इथे दुसरी बीट आहे इथे तिसरी बीट येत्या. तर सिम्पली मित्रांनो या प्रकारे तुम्हाला जेवढ्या पण बीट येतील तेवढे सगळ्या बीट तुम्हाला असं स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आता फोटो यामध्ये ॲड करण्यासाठी तुम्हाला जे काही स्प्लिट केलेले पार्ट आहेत सिम्पली यातल्या पहिल्या पार्टला सिलेक्ट करा. नंतर यामध्ये तुम्हाला रिप्लेस ऑप्शन बघायला भेटले. रिप्लेसवरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करायचं आणि तुमचे जे काही फोटोज असतील ते फोटोज एक एक करून तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो सगळं स्प्लिट लावून मी या ठिकाणी फोटो वगैरे ॲड करून घेतो. तर मित्रांनो फोटो आणि ॲनिमेशन मी सगळं लावून घेतले. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय. आता जे काय फोटो वगैरे आपण ॲड केले त्यांना तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपला जो काही पहिला फोटो त्याला सिलेक्ट करून सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायचे, लास्टला एक की फ्रेम ॲड करून आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती या ठिकाणी यायचं आणि फोटोला थोडंसं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर या प्रकारचं ॲनिमेशन तयार होणार आहे. आता मित्रांनो पुढे जे काही छोटे छोटे बीटमध्ये फोटो आहेत त्या फोटोला तुम्हाला आता कशा प्रकारे ॲनिमेशन करायचं हे मी सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे जे काही फोटो आहे छोट्या बीटमध्ये इथे सुरुवातीला आणि एक शेवटला ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ओके, म्हणजे की फ्रेम ॲड करायचे. पुढचे देखील हे जे काही फोटो आहेत त्यामध्ये तुम्हाला हे छोट्या म्हणजे असं छोटे जे काही फोटो आहेत त्यावरनं तुम्हाला हे की फ्रेम ॲड करायचे आहेत. की फ्रेम ॲड केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं लक्षपूर्वक बघा. आता जी काही पहिली आपण इथं की फ्रेम ॲड केली म्हणजे जी काही दुसरी बीट आहे या दुसऱ्या बीटवरती यायचं आणि पहिल्या की फ्रेमवरती म्हणजे जी काही पहिली की फ्रेम आहे या पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करायचं आहे. नंतर मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे या पुढच्या फोटोच्या शेवटच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करायचं आहे. नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याच्या पहिल्या की फ्रेमवरती झूम करायचं आहे. नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याच्या लास्टची जी काही की फ्रेम आहे या लास्ट की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. तर मित्रांनो एक तुम्हाला कळालं असेल की एकदा पहिल्या फोटोला म्हणजे पहिल्या की फ्रेमवरती येऊन आणि एकदा फोटोच्या लास्ट की फ्रेमवरती येऊन या प्रकारे तुम्हाला झूम इन आउट करायचं आहे. झूम इन आउटचं ॲनिमेशन या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता हे तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल. आता पुढे जे काही आहेत फोटो त्यांना देखील सेम मित्रांनो या ठिकाणी छोटे बीटमध्ये जे काही फोटो त्यांना देखील तुम्हाला इथं एक मिनटं इथं पहिलं की फ्रेम एक ॲड करायचं या ठिकाणी आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायचं. पुढचे जे काही फोटो आहे त्यांना देखील सेम तुम्हाला या ठिकाणी की फ्रेम ॲड करायचे आहेत. आता बघू शकता या ठिकाणी की फ्रेम ॲड केलं आहे मी आणि की फ्रेम ॲड करून झाल्यानंतर आता काय करायचं आहे बघू शकता. इथं आता फोटो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या की फ्रेमवरती आले इथे बघू शकता पहिल्या की फ्रेमवरती लाल देखील इथे डॉट आला आहे. तर आता मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती आल्यानंतर फोटोला झूम करायचं आहे. नंतर पुढचा जो काही फोटो आहे ह्या फोटोच्या लास्टच्या की फ्रेमवरती यायचं आणि लास्ट की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. तर इथे देखील सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे. ह्या फोटोला देखील सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला बघू शकताय इथं आल्यानंतर हा जो काही फोटो आहे तो पुढचा म्हणजे यातला कितवी बीट आहे हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर. तर बघू शकता इथं 4 सेकंदाचं थोडंसं पुढे म्हणजे 5 सेकंदाचं थोडं मागं. तर इथं आल्यानंतर बघू शकता मित्रांनो ह्या बीटला आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथून पुढे आपलं ॲनिमेशन चालू झाले. आता तुम्हाला इथं इन ॲनिमेशनमधनं रॉक वर्टिकलीचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट द्यायचं आहे. बघू शकता रॉक वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. तर या प्रकारे सेम इथं वर्टिकली इथं हॉरिझॉन्टली या प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता पुढे मित्रांनो एकदम छोटे बीटमध्ये फोटो आहे त्याने एकदम असा जबरदस्त इफेक्ट इथे आपला तयार झाला आहे. तर यामध्ये कसं करायचं आहे बघू शकता. हे जे काही पहिला छोट्या बीटमधला फोटो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं सुरुवातीला की फ्रेम ॲड करून लास्टला की फ्रेम ॲड करायची आहे. सेम मित्रांनो इथं सुरुवातीला आणि लास्टला या ठिकाणी तुम्हाला जेवढे पण छोटे बीटमध्ये फोटो दिसतात या ठिकाणी सेम तुम्हाला या ठिकाणी म्हणजे बीट मार्क म्हणतोय की फ्रेम लावून घ्यायची. की फ्रेम लावून घेतल्यानंतर आता जी काही आपली पहिली सुरुवातीची की फ्रेम आहे या की फ्रेमवरती येऊन थोडं फोटोला झूम करायचं आहे.
दुसऱ्या की फ्रेमवरती जायचं नाही, पहिल्याच की फ्रेमवरती सगळ्या फोटोला या ठिकाणी झूम करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी जेवढे पण फोटो छोट्या छोट्या बिटमध्ये आहेत त्या सगळ्या फोटोला या ठिकाणी मी असं झूम करून घेतलं या प्रकारे. नंतर जो काही पुढं मोठ्या बिटमध्ये फोटो आहे सिम्पली त्याला देखील सुरुवातीला की फ्रेम ॲड करून लास्टला की फ्रेम ॲड करायची आहे आणि पहिल्या की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. या प्रकारे झूम वगैरे झाल्यानंतर पुढे जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल इनचं ट्रान्झिशन घेऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो ह्याला तुम्हाला सिलेक्ट करून इथं देखील सुरुवातीला की फ्रेम ॲड करा आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करून जी काही लास्टची बीट आहे लास्टची की फ्रेमवर आहे इथे येऊन तुम्हाला फोटोला झूम करायचं आहे. या प्रकारे फोटोला झूम वगैरे केल्यानंतर आता पुढे जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन दिसणार आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करून जो काही त्या पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन जे काही खाली ड्युरेशन दिसतं ती 0.6 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथं देखील ह्या फोटोला मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला की फ्रेम ॲड करायची आहे आणि लास्टला की फ्रेम ॲड करून लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं झूम करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढे जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून इथे देखील तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्या. नंतर ओकेवरती क्लिक करून फोटोजला सिलेक्ट करायचं आहे आणि फोटो सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं स्विंग राईटचं ॲनिमेशन ॲड करायचं आणि जे काही खाली ड्युरेशन दिसत्या ती 0.8 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. सेम मित्रांनो प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची. ह्या फोटोला पण तुम्हाला सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड केल्यानंतर लास्टच्या की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. नंतर लास्टची आपली जी काही बीट आहे इथे यायचं आहे की इथं ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं